लोकसभा निवडणुकीतील प्रचाराच्या रणधुमाळीत माजी खासदार सुजय विखे पाटलांनी विद्यमान खासदार निलेश लंकेंना इंग्रजी भाषेबाबत आव्हान केलं होतं आणि त्याला त्यावेळी लंकेंनी तोडीस तोड उत्तरही दिल्याचं आपण पाहिलं। मात्र खासदार झाल्यानंतर लंकेंनी इंग्रजीमध्ये शपथ घेत सुजय विखेंना प्रत्युत्तर दिलंय। तर आता शरद पवारांनीही सुजय विखेंना लंकेंच्या इंग्रजीतल्या शपथविधीनंतर टोला लगावलाय। हा व्हिडिओ पाहून मला एक गोष्ट सुचली की माझ्या समोरचा उभा राहिलेला उमेदवार महिनाभर मी बोललेल्या भाषणात तोडपाठ करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही। जेवढी अंग्रेजी मी बोलली, जेवढी हिंदी मी बोलली, तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो, पाठ करा। इंग्लिश पाठ करण्यासाठी आपण तिथे जात नाही। तुम्ही कुठल्या भाषेत संसदेत प्रश्न मांडता याला महत्व नाही, ते किती प्रभावीपणे मांडता आणि ते अंमलात किती आले हे महत्वाचे आहे सगळ्यात। तुम्ही ज्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही दिल्लीत संसदेत जाता, कुठला शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला सांगावा ना। मी सगळं सांगितलं इंग्रजी काय तिथं मराठीत सुद्धा बोलता येतं, कोणत्याही भाषेत बोलता येतं, तिथं भाषांतर केलं जातं। त्यामुळे एखादी व्यक्ती जर्मनसात काम करणारी देश पातळीवर संसदेमध्ये जात असेल, तिच्या भाषेवर प्रश्न उपस्थित करणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही आणि त्याला उत्तर निर्देशन दिलं याचा आम्हाला आनंद आहे। थँक्यू।